Hello everyone. Now we are going to start our first topic of business statistic. ओके सो आता आपल्याला बघायचं बिझनेस स्टॅटिस्टिक म्हणजे काय. फर्स्ट ऑफ ऑल स्टॅटिस्टिक ह्याचं ओरिजिन कुठून झालं, त्याचं मीनिंग काय हे आपल्याला बघायचं आणि मग डिफरंट डेफिनेशन्स बघणार आहोत आपण. त्यामध्ये फर्स्ट बघायचंय इंट्रोडक्शन ऑफ स्टॅटिस्टिक. पहिल्यांदा स्टॅटिस्टिक म्हणजे काय हे बघायचं आपल्याला. द वर्ड स्टॅटिस्टिक्स इज वेल नोन टू अस. सगळ्यांना आपल्याला स्टॅट म्हणजे काय हे माहिती आहे. मराठीत आपण शिकलेलो आहे संख्याशास्त्र म्हणून, तेच स्टॅटिस्टिक. We all are aware that it has something to do with numerical figures, tables, averages, rates and so on. मग स्टॅटिस्टिक म्हटलं, संख्याशास्त्र जर म्हटलं तर आपल्याला ह्याच्यावरनं कळतं की याच्यामध्ये काही न्यूमरिकल फिगर्स असतील किंवा टेबल चार्ट, जसं आपण हिस्टोग्राम, ऑगिव्ह कर्व हे सगळं आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. सो त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकमध्ये बेसिकली काय कॅल्क्युलेशन असतात, एक ऍव्हरेज फाइंड आउट करायचं. ऍव्हरेज म्हणजेच तुम्हाला मीन, मेडियन, मोड झालेलं आहे ऑलरेडी, सगळं 10th स्टँडर्डला सगळं आपल्याला झालेलं आहे. सो तेच परत आपल्याला रिपीट बघायचे. ते रेट्स फाइंड आउट करायचे. सो ओव्हरऑल स्टॅट म्हणजे काय, तर स्टॅटिस्टिक मध्ये सगळं न्यूमरिकल फिगर्स सोबत असतात किंवा हिस्टोग्राम, बारग्राफ याच्यासोबत कॅल्क्युलेशन असतं. द युसेज ऑफ द वर्ड स्टॅटिस्टिक इज नाव कॉमन इन आवर डेली लाईफ. डेली लाईफ मध्ये आपण थोडंफार कॅल्क्युलेशन रोज करत असतो. मेनी टाइम्स वी एक्सप्रेस सिच्युएशन विथ द हेल्प ऑफ नंबर्स अँड टेक अप्रोप्रिएट डिसिजन ऑन द बेसिस ऑफ अवेलेबल डेटा. आपण काय करतो, बऱ्याच वेळा जे न्यूमरिकल फिगर्स असतात आपल्याकडे त्याच्यावरती डिसिजन घेतो. म्हणजेच काय, आता कॉलेजमध्ये जो रिझल्ट लावलेला असतो, ओके, रिझल्टमध्ये तुमच्या सगळ्यांचे मार्क्स असतात. मग मार्क्स म्हणजेच काय, ते नंबर्स आहेत ना. ऍट द एंड ते नंबर्स आहेत सगळे. मग त्या नंबर्सवरनं आम्ही डिसिजन घेतो की हायेस्ट लेवलला कोण आहे, लोअर लेवलला कोण आहे, किंवा कोणाला जास्त प्रॅक्टिसची गरज आहे. सो ह्या जो अवेलेबल डेटा असतो आमच्याकडे, जो अवेलेबल न्यूमरिकल डेटा असतो त्याच्या बेसिसवर आपण रिझल्ट लावतो. सो डेली लाईफमध्ये पण आपण असे काहीतरी डिसिजन्स घेत असतो न्यूमरिकल बेस्ड. मग हे कशाच्या अंडर येतं, सगळं स्टॅटिस्टिक्सच्या अंडर येतं. ह्या सगळ्या गोष्टी न्यूमरिकल फिगर्स सोबत असतात, त्याला आपण स्टॅटिस्टिक बोलतो. हे तर कळलं शॉर्टमध्ये. सो त्याचं मिनिंग किंवा त्याचं ओरिजिन काय, कुठून आलं स्टॅटिस्टिक हे बघायचं आपल्याला. द स्टॅटिस्टिक इज ओल्ड ॲज अ ह्युमन सोसायटी इटसेल्फ. मग स्टॅटिस्टिक हे कधीपासून आलंय, अगदी ओल्ड होतं. जसं ह्युमन सोसायटी डेव्हलप झाले त्याचसोबत स्टॅटिस्टिक पण डेव्हलप झालं. इट्स ओरिजिन कॅन बी ट्रेस्ड आउट टू द ओल्ड एज when it was regarded as a science of statecraft. हे कधीपासून झालंय, अगदी सुरुवातीपासून झालंय. जसं ह्युमन सोसायटी एकत्र राहायला लागले, त्यानंतर स्टेट डिवाइड केले गेले, मग हे तेव्हापासून चालू झाले. बेसिकली जेव्हा प्रत्येक स्टेट असायचे सुरुवातीला, मग त्याचा एक किंग असायचा. मग त्या किंगला सगळं रिपोर्टिंग करावं लागायचं त्यांच्या वेळेस. सो रिपोर्टिंग करण्यासाठी काय यूज करणार, न्यूमरिकल फिगर्स. मग तेव्हा त्याला काय बोलायचे, सायन्स ऑफ स्टेट क्राफ्ट. Statistic was regarded as a science of statecraft in early years because it was mainly used by the administration to keep track of birth, death, crop yield and taxes, etc. मग हे बेसिकली कशासाठी यूज केलं जायचं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी. ऍडमिनिस्ट्रेशन, आपण आता जर ऍडमिनिस्ट्रेशनचं मिनिंग घेतलं तर आपण काय म्हणतो, ऑफिशियल वर्क. म्हणजे तेव्हा कसं होतं, ते ऑफिशियल किंवा क्लॅरिकल वर्क आपण त्याला बोलूयात, की ज्याच्यामध्ये सगळं काउंटिंगचा पार्ट येतो. एखाद्या स्टेटचं जर ओव्हरऑल परफॉर्मन्स बघायचं असेल, एखाद्या राज्याचं जर तुम्हाला व्यवस्थित परफॉर्मन्स बघायचं असेल, तर त्यांच्यामध्ये काय पाहिजे, तुम्हाला त्याचं थोडंफार रिपोर्टिंग पाहिजे. मग रिपोर्टिंग मध्येच काय असणार आहे, न्यूमरिकल असणार, न्यूमरिकल फॅक्टर्स असणार, न्यूमरिकल फिगर्स असणार. सो ते फिगर्स कशाशी रिलेटेड होते, बर्थ. म्हणजे एका वर्षात एका स्टेटमध्ये किती बर्थ झाले, किती डेथ झाल्या, किंवा क्रॉप यील्ड. क्रॉप म्हणजे शेती, क्रॉपचं माहितीच आपल्याला, रोपं वगैरे असतात. तर क्रॉप यील्ड म्हणजे काय, त्याच्यापासून मिळालेलं उत्पन्न, त्याचं जे काही प्रोडक्शन झालं असेल, फार्मर्स कडून जे काही प्रोडक्शन झालं असेल ते न्यूमरिकल फिगर्स मध्ये असेल. टॅक्सेस म्हणजे आपल्याला कर भरावे लागायचे आधी, तर ते काय होते, टॅक्सेस होते सगळे. सो जे ऍडमिनिस्ट्रेशन पर्पजसाठी होतं, जे किंग असेल त्या स्टेटचा, तर त्या किंगला जे रिपोर्टिंग करावं लागायचं या 3-4 सब्जेक्टशी रिलेटेड, त्याच्यासाठी त्यांना काय करायचं, न्यूमरिकल फिगर्स यूज करावे लागायचे. त्यामुळे तेव्हा स्टॅटिस्टिकला काय बोलत होते, सायन्स ऑफ स्टेट क्राफ्ट. ओके, नेक्स्ट. द वर्ड स्टॅटिस्टिक सीम्स टू हॅव बीन डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड. हे वर्ड्स लक्षात ठेवायचं तुम्ही, की कोणत्या वर्ड्स पासून, कोणत्या लँग्वेज पासून कोणता वर्ड घेतलाय. इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड स्टेटस. स्टेटसचं मिनिंग आपल्या सगळ्यांना माहिती, जी प्रेझेंट कंडिशन आहे आपली ती स्टेटस.
देन नेक्स्ट और द इटालियन वर्ड स्टॅटिस्टिक. इटालियन वर्ड मधून स्टॅटिस्टिक हा वर्ड घेतलाय. देन जर्मन वर्ड स्टॅटिस्टिक. ओके, हे 3 लँग्वेज पासून आपण हे वर्ड्स घेतलेले. लॅटिन वर्ड स्टेटस म्हणून घेतलाय. इटालियन वर्ड स्टॅटिस्टिक्स हा प्रॉपर वर्ड आहे. और जर्मन वर्ड स्टॅटिस्टिक. इच ऑफ विच मीन्स अ पॉलिटिकल स्टेट. म्हणजे एखाद्या स्टेटचं जे पॉलिटिकल नेचर असेल किंवा जे पॉलिटिकल इमेज असेल, स्टेटस असेल, तर ते शो करायचं त्यावेळेस सुरुवातीला. In ancient times, the government used to collect the information regarding the population, poverty of wealth of the country. म्हणजेच काय, एन्शियंट टाइम्स मध्ये कशासाठी यूज केलं जायचं, हे गव्हर्नमेंट थ्रू स्टॅटिस्टिक यूज केलं जायचं. कशासाठी, मग त्या पूर्ण स्टेटची प्रॉपर्टी काय, टोटल प्रॉपर्टी काय असेल किंवा तिथलं पॉप्युलेशन किती आहे हे समजून घेण्यासाठी स्टॅटिस्टिक हे यूज केलं जायचं. कारण त्याच्यामध्ये आपण न्यूमेरिकल फॅक्टर्स, न्यूमेरिकल फिगर्स यूज करतो. इट वॉज रेफर्ड टू ॲज अ सायन्स ऑफ किंग और किंग. मग स्टॅटिस्टिकला पूर्वी काय म्हणायचे, सायन्स ऑफ किंग किंवा किंग. ॲज इट वॉज युज्ड ॲज अ टूल फॉर गव्हर्नमेंट रेकॉर्ड कलेक्शन. मग हे गव्हर्नमेंट यूज करायचं सुरुवातीला. पूर्ण गव्हर्नमेंट बॉडी असायची, ती यूज करायची सगळे इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी. इन प्रेझेंट टाइम स्टॅटिस्टिक इज रिगार्डेड ॲज अन इम्पॉर्टंट टूल फॉर डिसिजन मेकिंग इन अनसर्टन टाइम. मग स्टॅटिस्टिक हे बेसिकली कशासाठी यूज केलं जातं, मग म्हणजे आत्ताच्या प्रेझेंट टाइम मध्ये कशासाठी यूज केलं जातं, डिसिजन मेकिंग साठी यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल, सपोज अ सॅम्पल डेटा सेट विच रेकॉर्ड्स हाईट ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट. म्हणजे सपोज आपण एक सॅम्पल डेटा सेट, आता हे सॅम्पल आणि पॉप्युलेशन हे काय असतं हे पण आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत. पॉप्युलेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुमचा सगळा क्लास म्हणजे पॉप्युलेशन, किंवा आपलं पूर्ण कॉलेज म्हणजे पॉप्युलेशन असं आपण कन्सिडर करूया. मग पूर्ण कॉलेज हे जर पॉप्युलेशन असेल तर त्यातलं सॅम्पल म्हणजे काय, FYBCA. FYBCA चा क्लास हे सॅम्पल झालं. म्हणजे पूर्ण पॉप्युलेशन मधून आपण फक्त एकच क्लास चूज केलाय मेजरमेंटसाठी असं. सो सॅम्पल आणि पॉप्युलेशन हे डिफरंट आहे. सो एका सॅम्पल डेटा सेट मधनं आपण काय करायचं, फक्त हाईट ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे पण कोणी स्टुडंट असतील तर त्यांची हाईट किती असते हे आपलं जर मेजरमेंट घ्यायचं असेल आपल्याला तर. दिस डेटा इज युज्ड डिफरंटली बाय डिफरंट युजर्स सच ॲज मॅन्युफॅक्चर ऑफ ग्रॅज्युएशन, गाउन्स अँड आर्किटेक्चर. म्हणजेच काय, एक्झाम्पल लक्षात आलंय, आपण काय मेजरमेंट करतोय, युनिव्हर्सिटीमध्ये जे काही स्टुडंट्स असतील त्यांची आपण हाईट मेजर करतोय. बट जे हाईट हा जो वर्ड आहे, हाईट म्हणजे आपण उंची असं कन्सिडर करतो. मग हाईट ही कॉन्सेप्ट प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. म्हणजे जर एखादा मग इथे काय दिले बघा, मॅन्युफॅक्चर ऑफ ग्रॅज्युएशन, गाउन्स अँड आर्किटेक्चर. आर्किटेक्चर सगळ्यांना माहितीये. ओके, ग्रॅज्युएशन मॅन्युफॅक्चर का दिलंय, म्हणजे त्या फील्डमध्ये असणार आहे. मॅन्युफॅक्चर ऑफ ग्रॅज्युएशन म्हणजे जो स्टुडंट ग्रॅज्युएशन करतोय त्या स्टुडंटचं हाईट मेजरमेंट करायची. जो टेलर असेल, जो गाऊन शिवत असेल तर त्याचं मेजरमेंटची कॉन्सेप्ट, त्याच्या हाईटची कॉन्सेप्ट डिफरंट असेल. तो कशासाठी हाईट काउंट करणार आहे. अँड देन आर्किटेक्चर, यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू बघायचं आपल्याला. फर्स्ट बघूयात, द गाऊन मॅन्युफॅक्चरर ऑर टेलर जे आपण बोलतो वुड बी इंटरेस्टेड टू नो द ॲव्हरेज हाईट ऑफ द स्टुडंट टू डिसाइड द हाईट ऑफ गाऊन. एखादा गाऊन किंवा एखादा ड्रेस शिवणारा पर्सन असेल, टेलर असेल, तर त्याला हाईट याच्याशी काय रिलेटेड असेल, त्याच्या माइंडमध्ये काय कॉन्सेप्ट असणार की जो मी ड्रेस स्टिच करत असेल तर तो त्या हाईटला बसेल का, तो त्या दृष्टीने तो हाईट घेणार. ओके, हाईट मेजरमेंट करणार. नेक्स्ट बघतो आपण आर्किटेक्ट. द आर्किटेक्ट वुड want to know the maximum height of the student to decide the height of doorways as he would base his measurement on it. मग जो आर्किटेक्ट हाईट या कॉन्सेप्ट कडे जर बघत असेल तर तो कशासाठी बघणार, डोअरसाठी. डोअरची हाईट किती पाहिजे, जर एखादी बिल्डिंग मॅन्युफॅक्चर करत असतील तर त्या डोअरची, पर्टिक्युलर डोअरची हाईट किती पाहिजे त्यासाठी तो हाईट बघणार. मग काय होतं इथे, बोथ द ॲव्हरेज हाईट अँड मॅक्झिमम हाईट ऑफ द स्टुडंट आर द एक्झाम्पल्स ऑफ स्टॅटिस्टिक. मग इथे एक्झाम्पल्स काय दिलेत, ॲव्हरेज हाईट किंवा मॅक्झिमम हाईट. एनी अनालिसिस ऑफ फिगर यूज फॉर फोरकास्टिंग कॅन बी कन्सिडर ॲज स्टॅटिस्टिक. मग इथे स्टॅटिस्टिकचं मिनिंग काय सांगितलंय, एखाद्या गोष्टीचं जर तुम्ही ॲव्हरेज काढताय किंवा मॅक्झिमम आहे, मिनिमम आहे हे ठरवताय, किंवा एखादे फिगर्स तुम्ही फोरकास्टिंग साठी यूज करताय. फोरकास्टिंग म्हणजे डिसाइडिंग इन ऍडव्हान्स.
फोरकास्ट, जे फ्युचरमध्ये काय होणार आहे किंवा अप्रॉक्सिमेट अंदाज लावतो आपण. इट कॅन बी कन्सिडर ॲज स्टॅटिस्टिक म्हणून कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट बघायचं आपल्याला डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक. Two separate concepts of statistic have emerged from various definition by statistician. फर्स्ट बघितलं, मग स्टॅटिस्टिक हे बेसिकली 2 कॉन्सेप्ट मध्ये डिवाइड केलं. फर्स्ट येतं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक और स्टॅटिस्टिकल डेटा. ही एक प्लुरल कॉन्सेप्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऍट द सेम टाइम खूप सारे ऑब्जेक्ट घेतले जातात, त्यामुळे त्याला नाव ऍज द नेम सजेस्ट डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, म्हणजे ऑल इन्क्लुसिव्ह कॉन्सेप्ट आहे. आणि दुसरी जी घेतली ती स्टॅटिस्टिकल मेथड, ही सिंग्युलर बेस्ड असते. डेफिनेशन्स बघा स्टॅटिस्टिकचे. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कॉन्सेप्ट, मग फर्स्ट कॉन्सेप्ट कोणती आपली? डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक और स्टॅटिस्टिकल डेटा. Statistics is expressed as pertaining to numerical data. This concept takes statistic in plural sense. Plural sense म्हणजेच many, म्हणजे खूप सारे सेन्स किंवा खूप सारे लॉजिक त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. तसं हे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिकल. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द सेकंड कॉन्सेप्ट स्टॅटिस्टिकल मेथड, स्टॅटिस्टिक इज एक्सप्रेस्ड ॲज अ सायन्स. इट्स टेक्स स्टॅटिस्टिक इन सिंग्युलर सेन्स, सिंगल. बेसिकली स्टॅटिस्टिक ही जी टर्म आहे ही आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड केली, सेपरेट कॉन्सेप्ट मध्ये डिवाइड केली. फर्स्ट कॉन्सेप्ट काय होती आपली? डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक. म्हणजे काही जणांचं असं म्हणणं आहे की स्टॅटिस्टिक हे डिस्क्रिप्टिव्ह असतं, म्हणजे ऑल इन्क्लुसिव्ह. मग त्याची डेफिनेशन कशी दिली आहे? स्टॅटिस्टिक इज एक्सप्रेस्ड ॲज पर्टेनिंग टू न्यूमरिकल डेटा. म्हणजे ते म्हणतात की स्टॅटिस्टिक म्हणजे काय? जो सगळा न्यूमरिकल डेटा असतो किंवा जे सगळे न्यूमरिकल फिगर्स असतात, 1 2 3 4 5 हे आपले नंबर्स आहेत. सो नंबरच्या फॉर्मॅटमध्ये जो काही डेटा असतो त्याला ऑल इन्क्लुसिव्ह काय म्हणायचं? स्टॅटिस्टिक असं. मग ते काय झालं? डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक. आणि सेकंड जे बघतो आपण ते ऍज पर द सेकंड कॉन्सेप्ट स्टॅटिस्टिक इज एक्सप्रेस ऍज अ सायन्स. मग त्यांनी काय एक्सप्रेस केलं की स्टॅटिस्टिक हे सायन्स आहे, ते एका पर्टिक्युलर गोष्टीशी रिलेटेड काउंट केलं जातं किंवा मेजर केलं जातं. जसं की ऍव्हरेज काढतो आपण. ऍव्हरेज हे एक डिफरंट टर्म आहे, नंबर्स वेगळे आणि त्यांचा ऍव्हरेज काढलेला हा डिफरंट डेटा आहे. सो स्टॅटिस्टिक हे कशाशी रिलेटेड आहे? सायन्सशी रिलेटेड आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर गोष्टीशी रिलेटेड आहे, सिंग्युलर सेन्स मध्ये विचार केला जातो. अँड थर्ड डेफिनेशन इज गिवन बाय बॉडिंग्टन. अकॉर्डिंग टू बॉडिंग्टन, स्टॅटिस्टिक इज द सायन्स ऑफ एस्टिमेट्स अँड प्रोबॅबिलिटी. बॉडिंग्टन काय म्हणतोय की स्टॅटिस्टिक हे काय? सायन्स आहे, इज द सायन्स ऑफ और इन्क्लुसिव्ह ऑफ एस्टिमेट्स अँड प्रोबॅबिलिटी. एस्टिमेट म्हणजेच काय? आपण अंदाज लावतो की फ्युचरमध्ये एखाद्या मोबाईलच्या किंवा कारच्या प्राइस इन्क्रीज होतील, हे आपण काय लावतोय? एस्टिमेट लावले, अंदाज लावले. ओके. आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे चान्सेस, की ते किती खरं येते, किती टक्के ते खरं येणार. एखाद्या कारची जर प्राइस इन्क्रीज झाली तर ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरं आलंय, हे आपण प्रोबॅबिलिटी चेक करतो. सो अकॉर्डिंग टू बॉडिंग्टन, स्टॅटिस्टिक इज द सायन्स ऑफ एस्टिमेट अँड प्रोबॅबिलिटी. ओके, द नेक्स्ट इथे एक एक्झाम्पल दिलंय. लेट्स सी. कन्सिडर द क्लास ऑफ 100 स्टुडंट. मग एका क्लासमध्ये सपोज 100 स्टुडंट असतील. वी कॅल्क्युलेटेड द ॲव्हरेज ऑफ स्टुडंट बाय युझिंग द अरिथमॅटिक फॉर्म्युला अँड फाइंड आउट द ॲव्हरेज मार्क्स ऑफ द स्टुडंट आर 45. मग बेसिकली ॲव्हरेज कसं काढतो आपण? टोटल नंबर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट. ओके. किंवा टोटल मार्क्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट, हे असं ॲव्हरेज काढतो आपण बेसिकली. पण इथे काय त्यांनी केलं? आता आपल्याला सगळ्या सब्जेक्टचे जे मार्क्स असतील ते आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण ऍव्हरेज काढू शकत नाही. बट त्यांनी ऑलरेडी जर ऍव्हरेज काढून दिले, म्हणजे 100 पैकी स्टुडंटला किती? 45 मार्क्स. ओके. मग ऍव्हरेजचं मिनिंग काय असतं? इट मीन्स ऑल द स्टुडंट गॉट मार्क्स 45 नियरली. एखाद्या गोष्टीचं आपण ऍव्हरेज काढतो म्हणजे काय? ऍव्हरेजली 100 स्टुडंट मध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना 45चे नियरली मार्क्स आहेत. म्हणजे काहींना 55 असतील, काहींना 47, 43. सो अराउंड 45च्या आसपास सगळ्यांना मार्क्स असतील. ऍव्हरेजचं मिनिंग हे असतं की त्या नंबरच्या आसपास सगळ्यांना मार्क्स असतील असं. हाऊ दिस इज नॉट ट्रू प्रॅक्टिकली. बट हे प्रॅक्टिकली बरोबर आहे का? नाहीये. कारण काही जणांना 55 पण मार्क्स असू शकतात, पण ओव्हरऑल सगळ्यांना कसं पकडलं गेलं? 45च्या ऍव्हरेज. सो जे ऍव्हरेज काढतो आपण, मग पूर्ण क्लासमध्ये आपण काय समजतो की सगळ्या क्लासमधल्या स्टुडंटला किती मार्क्स असतील? ऍव्हरेजली 45 असं. पण हे प्रॅक्टिकली बरोबर आहे का? तर नाही.
इट इज बिकॉज देर आर व्हेरिएशन्स बिटवीन द मार्क्स ऑफ स्टुडंट. मग हे कशामुळे डिफरन्स येतं, कारण तिथे प्रत्येक स्टुडंटला जे मार्क्स मिळाले ते कसे असणार आहेत, डिफरंट असणार आहेत. Hence, if the confusion is derived from the advanced statistical techniques, then statistic will not be science of estimate and probability. मग इथे कोणती डेफिनेशन बघितली आपण, बॉडिंग्टनची डेफिनेशन बघितली होती. स्टॅटिस्टिक इज कन्सिडर्ड ॲज द एस्टिमेट अँड प्रोबॅबिलिटी असं त्यांनी सांगितलं. पण जर तुम्ही इथे ऍडव्हान्स स्टॅटिस्टिकल टूल्स यूज केले तर ते वेल प्रूफ करता येतं आपल्याला. ओके, नेक्स्ट बघायचं आपल्याला स्टॅटिस्टिक्स ॲज स्टॅटिस्टिकल डेटा. ओके, कारण स्टॅटिस्टिक वरती आपण दोन टाइप्सचं बघितलं. एक बघितलं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक आणि होतं सेकंड स्टॅटिस्टिक ॲज स्टॅटिस्टिकल डेटा. मग हेच आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिकलाच आपण ऑर म्हणून काय म्हणतो, स्टॅटिस्टिकल डेटा. मग स्टॅटिस्टिकल डेटा जर आपण त्याला समजतोय तर त्याच्या डिफरंट डेफिनेशन्स आहेत. हे डेफिनेशन्स तुम्हाला लर्न नाही करायचं, फक्त एकदा समजून घ्या. स्टॅटिस्टिकल डेटा रेफर्स टू द कलेक्शन ऑफ क्वांटिटेटिव्ह डेटा such as price of commodity, production, export, import, birth, date, etc. सो स्टॅटिस्टिक हे कसं समजलं जातं, डिस्क्रिप्टिव्ह किंवा स्टॅटिस्टिकल डेटा समजलं जातं. मग इथे जो पण क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्ट केला जाईल, मग तो डेटा कसा असेल, प्राइस ऑफ अ कमॉडिटी, म्हणजे कमॉडिटी इज नथिंग बट द थिंग, एनिथिंग विच इज परचेस. तर त्याच्यामध्ये काय होतं, एखाद्या कमॉडिटीची प्राइस किंवा प्रोडक्शन कॅपॅसिटी, एक्सपोर्ट असेल, एक्सपोर्ट इम्पोर्ट, बर्थ डेट्स. सो ही सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, म्हणजे कलेक्ट करतानाच आपण काय करतो, न्यूमरिकल फिगर्स मध्ये कलेक्ट करतो. त्यामुळे त्याला काय कन्सिडर केलं गेलं, स्टॅटिस्टिकल डेटा और डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक. मग ते स्टॅटिस्टिकल डेटा का म्हणतात, तर हे ऍग्री करणारे जे ऑथर्स होते त्यांनी डिफरंट डेफिनेशन्स दिले स्टॅटिस्टिकचे. ओके, अकॉर्डिंग टू बोवले, स्टॅटिस्टिक are numerical statement of fact in any department of inquiry placed in relation to each other. मग डेफिनेशन कोणी दिले, बोवलीने डेफिनेशन दिले. त्यांनी काय सांगितलं, स्टॅटिस्टिक म्हणजे काय, न्यूमेरिकल स्टेटमेंट ऑफ फॅक्ट, म्हणजे जे ऍक्च्युअली गोष्टी अवेलेबल आहेत तर त्यांच्याशी रिलेटेड एक स्टेटमेंट प्रिपेअर केलं गेलं की ठीक आहे, क्लासरूम मध्ये 100 स्टुडंट पैकी 45 हे ऍव्हरेज आहे. हे काय केलं गेलं, एक जे न्यूमेरिकल डेटा जो अवेलेबल होता त्याच्यावरून एक स्टेटमेंट प्रिपेअर केलं गेलं की 45% हे ऍव्हरेज मार्क्स आहेत. दिस डेफिनेशन गिव्स इम्पॉर्टन्स टू क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट्स अँड हेल्प इन कोऑपरेटिव्ह स्टडी ऑफ द फिगर्स. हे कशासाठी हेल्प करतं, कोऑपरेटिव्ह स्टडी करायला किंवा कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी हेल्प करतं. आणि हा सगळा कसा डेटा आहे, क्वांटिटेटिव्ह डेटा आहे. क्वांटिटेटिव्ह मी रिपीट का करतेय, कारण स्टॅटिस्टिक मध्ये फक्त क्वांटिटेटिव्ह डेटा, क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट बघितला जातो, इथे क्वालिटी बघितली जात नाही. खरंच ऍक्च्युली त्या स्टुडंटला अदर क्वालिटीज आहेत का ते नाही बघितलं. आपण काय काउंट केलं, फक्त 45% हे ऍव्हरेज मार्क्स आहेत ओव्हरऑल क्लासरूम मधले. बट त्या स्टुडंटमध्ये अदर ऍक्टिव्हिटी पण असू शकतात, एखाद्याचं रायटिंग चांगलं असू शकतं, एखादा कॉमेडी चांगला करू शकतो, पण त्या क्वालिटी आपण त्यांच्या बघत नाही. म्हणजेच काय, स्टॅटमध्ये फक्त क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट बघितले जातात. हे लक्षात ठेवायचे टर्म्स, कारण जे ऑब्जेक्टिव्ह विचारले जातील हे स्टॅटिस्टिकच्या कॉन्सेप्ट वरती बेस्ट असणार आहे. इथे तुम्हाला कोणतेही कॅल्क्युलेशन करायचे नाहीये. कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम आपण एक्झाम नंतर बघूयात. सुरुवातीला आपण फक्त स्टॅटिस्टिकची थेअरी समजणार. नेक्स्ट डेफिनेशन गिवन बाय वेबस्टर. अकॉर्डिंग टू वेबस्टर, क्लासिफाइड फॅक्ट रिस्पेक्टिंग द कंडिशन ऑफ द पीपल इन अ स्टेट, स्पेशली दोज फॅक्ट which can be stated in numbers or any other tabular or classified arrangement. मग अकॉर्डिंग टू वेबस्टर ते काय म्हणतात, जे क्लासिफाईड फॅक्ट असतात रिलेटेड टू पर्सन इन स्टेट, म्हणजे जे लोक स्टेटमध्ये राहतात त्यांच्याशी रिलेटेड जे काही फॅक्ट असतील, मग ते न्यूमरिकल नंबर्समध्ये असतील किंवा एनी टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये असतील. जे नंबर्समध्ये असतात त्याला आपण न्यूमरिकल डेटा म्हणतो, आणि जे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये असतात त्यांना आपण टॅब्युलेशन म्हणतो. टॅब्युलर फॉर्मॅट म्हणजे एखादा टेबल, एखादा चार्ट असेल किंवा टेबल असेल त्याला. मग वेबस्टर काय म्हणतो, स्टॅटिस्टिक म्हणजे काय, जे असं न्यूमरिकल फिगर्स असतात किंवा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये फिगर्स असतात त्यांना आपण काय बोलायचं, स्टॅटिस्टिक बोलायचं. द अबाउट डेफिनेशन डिनोट्स दॅट फॅक्ट विच आर एक्सप्रेस्ड क्वांटिटेटिव्हली कॅन बी टर्म ॲज स्टॅटिस्टिक अँड क्वालिटेटिव्ह फॅक्ट कॅन नॉट बी ट्रीटेड स्टॅटिस्टिकली. म्हणजेच काय, इथे फक्त कोणत्या गोष्टी घेतल्या जातात, ज्या क्वांटिटेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या
ज्या नंबर्स मध्ये आपण काउंट करू शकतो, ज्या क्वांटिटेटिव्हली गोष्टी आहेत त्याच फक्त आपण स्टॅटिस्टिक मध्ये घेतो. आणि ऑन द अदर हँड साइड क्वालिटेटिव्ह फॅक्ट्स कॅनॉट बी ट्रीटेड स्टॅटिस्टिकली. ह्याच्यामध्ये क्वालिटी कन्सिडर केली जात नाही. इथे फक्त एक न्यूमेरिकल सायन्स आहे, न्यूमेरिकल काउंटिंग असते. ओके, क्लिअर. देन अकॉर्डिंग टू बॉर्डिंग्टन, स्टॅटिस्टिक इज सायन्स ऑफ एस्टिमेट अँड प्रोबॅबिलिटी. हे आपण ऑलरेडी बघितले डेफिनेशन. ओके, नेक्स्ट टर्म बघायचे आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल आपण सुरुवातीला काय बघितलं होतं, स्टॅटिस्टिक हे 2 डिफरंट आस्पेक्ट मध्ये डिवाइड केलंय. फर्स्ट आस्पेक्ट काय होता, डिस्क्रिप्टिव्ह नेचरचं असतं, म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा असतो, जे आपण आता फर्स्ट बघितलं. ओके, नेक्स्ट आता आपल्याला बघायचंय स्टॅटिस्टिक ऍज अ स्टॅटिस्टिकल मेथड. ही सेकंड टर्म आहे, सेकंड आस्पेक्ट. Hello everyone. Now we are going to start our first topic of business statistics. ओके, सो आता आपल्याला बघायचं बिझनेस स्टॅटिस्टिक म्हणजे काय. फर्स्ट ऑफ ऑल स्टॅटिस्टिक ह्याचं ओरिजिन कुठून झालं, त्याचं मिनिंग काय हे आपल्याला बघायचं, आणि मग डिफरंट डेफिनेशन्स बघणार आहोत आपण. त्यामध्ये फर्स्ट बघायचंय इंट्रोडक्शन ऑफ स्टॅटिस्टिक. पहिल्यांदा स्टॅटिस्टिक म्हणजे काय हे बघायचं आपल्याला. द वर्ड स्टॅटिस्टिक्स
इज वेल नोन टू अस. सगळ्यांना आपल्याला स्टॅट म्हणजे काय हे माहिती आहे. मराठीत आपण शिकलेलो आहे संख्याशास्त्र म्हणून, तेच स्टॅटिस्टिक. We all are aware that it has something to do with numerical figures, tables, averages, rates and so on. मग स्टॅटिस्टिक म्हटलं, संख्याशास्त्र जर म्हटलं तर आपल्याला ह्याच्यावरनं कळतं की याच्यामध्ये काही न्यूमरिकल फिगर्स असतील किंवा टेबल चार्ट, जसं आपण हिस्टोग्राम, ऑगिव्ह कर्व, हे सगळं आपण बघितलेलं ऑलरेडी. सो त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक मध्ये बेसिकली काय कॅल्क्युलेशन असतात, एक ऍव्हरेज फाइंड आउट करायचं. ऍव्हरेज म्हणजेच तुम्हाला मीन, मेडियन, मोड झालेलं आहे ऑलरेडी, सगळं 10th स्टँडर्डला सगळं आपल्याला झालेलं आहे. सो तेच परत आपल्याला रिपीट बघायचे ते. रेट्स फाइंड आउट करायचे. सो ओव्हरऑल स्टॅट म्हणजे काय, तर स्टॅटिस्टिक मध्ये सगळं न्यूमरिकल फिगर्स सोबत असतात किंवा हिस्टोग्राम, बारग्राफ याच्यासोबत कॅल्क्युलेशन असतं. The usage of the word statistic is now common in our daily life. Daily life मध्ये आपण थोडंफार कॅल्क्युलेशन रोज करत असतो. Many times we express situation with the help of numbers and take appropriate decision on the basis of available data. आपण काय करतो, बऱ्याच वेळा जे न्यूमरिकल फिगर्स असतात आपल्याकडे त्याच्यावरती डिसिजन घेतो. म्हणजेच काय, आता कॉलेजमध्ये जो रिझल्ट लावलेला असतो, ओके, रिझल्टमध्ये तुमच्या सगळ्यांचे मार्क्स असतात. मग मार्क्स म्हणजेच काय, ते नंबर्स आहेत ना. ऍट द एंड ते नंबर्स आहेत सगळे. मग त्या नंबर्सवरनं आम्ही डिसिजन घेतो की हायेस्ट लेवलला कोण आहे, लोअर लेवलला कोण आहे, किंवा कोणाला जास्त प्रॅक्टिसची गरज आहे. सो ह्या जो अवेलेबल डेटा असतो आमच्याकडे, जो अवेलेबल न्यूमेरिकल डेटा असतो, त्याच्या बेसिसवर आपण रिझल्ट लावतो. सो डेली लाईफमध्ये पण आपण असे काहीतरी डिसिजन्स घेत असतो न्यूमेरिकल बेस्ड. मग हे कशाच्या अंडर येतं, सगळं स्टॅटिस्टिक्सच्या अंडर येतं. ह्या सगळ्या गोष्टी न्यूमेरिकल फिगर्स सोबत असतात, त्याला आपण स्टॅटिस्टिक बोलतो. हे तर कळलं शॉर्टमध्ये. सो त्याचं मिनिंग किंवा त्याचं ओरिजिन काय, कुठून आलं स्टॅटिस्टिक, हे बघायचं आपल्याला. द स्टॅटिस्टिक इज ओल्ड ॲज अ ह्युमन सोसायटी इटसेल्फ. मग स्टॅटिस्टिक हे कधीपासून आलंय, अगदी ओल्ड होतं. जसं ह्युमन सोसायटी डेव्हलप झाले त्याचसोबत स्टॅटिस्टिक पण डेव्हलप झालं. इट्स ओरिजिन कॅन बी ट्रेस्ड आउट टू द ओल्ड एज when it was regarded as a science of statecraft. मग हे कधीपासून झालंय, अगदी सुरुवातीपासून झालंय. जसं ह्युमन सोसायटी एकत्र राहायला लागले, त्यानंतर स्टेट डिवाइड केले, मग हे तेव्हापासून चालू झाले. बेसिकली जेव्हा प्रत्येक स्टेट असायचे सुरुवातीला, मग त्याचा एक किंग असायचा. मग त्या किंगला सगळं रिपोर्टिंग करावं लागायचं त्यांच्या वेळेस. सो रिपोर्टिंग करण्यासाठी काय यूज करणार, न्यूमरिकल फिगर्स. मग तेव्हा त्याला काय बोलायचे, सायन्स ऑफ स्टेट क्राफ्ट. Statistic was regarded as the science of statecraft in early years because it was mainly used by the administration to keep track of birth, death, crop yield and taxes, etc. मग हे बेसिकली कशासाठी यूज केलं जायचं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी. ऍडमिनिस्ट्रेशन, आपण आता जर ऍडमिनिस्ट्रेशनचं मिनिंग घेतलं तर आपण काय म्हणतो, ऑफिशियल वर्क. म्हणजे तेव्हा कसं होतं, ते ऑफिशियल किंवा क्लॅरिकल वर्क आपण त्याला बोलूयात, की ज्याच्यामध्ये सगळं काउंटिंगचा पार्ट येतो. एखाद्या स्टेटचं जर ओव्हरऑल परफॉर्मन्स बघायचं असेल, एखाद्या राज्याचं जर तुम्हाला व्यवस्थित परफॉर्मन्स बघायचं असेल, तर त्यांच्यामध्ये काय पाहिजे, तुम्हाला त्याचं थोडंफार रिपोर्टिंग पाहिजे. मग रिपोर्टिंग मध्येच काय असणार आहे, न्यूमरिकल असणार, न्यूमरिकल फॅक्टर्स असणार, न्यूमरिकल फिगर्स असणार. सो ते फिगर्स कशाशी रिलेटेड होते, बर्थ. म्हणजे एका वर्षात एका स्टेटमध्ये किती बर्थ झाले, किती डेथ झाल्या, किंवा क्रॉप यील्ड. क्रॉप म्हणजे शेती, क्रॉपचं माहितीच आपल्याला, रोपं वगैरे असतात. तर क्रॉप यील्ड म्हणजे काय, त्याच्यापासून मिळालेलं उत्पन्न, त्याचं जे काही प्रोडक्शन झालं असेल, फार्मर्स कडून जे काही प्रोडक्शन झालं असेल, ते न्यूमरिकल फिगर्स मध्ये असेल. टॅक्सेस म्हणजे आपल्याला कर भरावे लागायचे आधी, तर ते काय होते, टॅक्सेस होते सगळे. सो जे ऍडमिनिस्ट्रेशन पर्पज साठी होतं, जे किंग असेल त्या स्टेटचा, तर त्या किंगला जे रिपोर्टिंग करावं लागायचं ह्या 3-4 सब्जेक्टशी रिलेटेड, त्याच्यासाठी त्यांना काय करायचं, न्यूमरिकल फिगर्स यूज करावे लागायचे. त्यामुळे तेव्हा स्टॅटिस्टिकला काय बोलत होते, सायन्स ऑफ स्टेट क्राफ्ट. ओके, नेक्स्ट. द वर्ड स्टॅटिस्टिक सीम्स टू हॅव बीन डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड. हे वर्ड्स लक्षात ठेवायचं तुम्ही, की कोणत्या वर्ड्स पासून, कोणत्या लँग्वेज पासून कोणता वर्ड घेतलाय. इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड स्टेटस. स्टेटसचं मिनिंग आपल्या सगळ्यांना माहिती, जी प्रेझेंट कंडिशन आहे आपली ती स्टेटस. द नेक्स्ट, ऑर द इटालियन वर्ड स्टॅटिस्टिक. इटालियन वर्ड मधून स्टॅटिस्टिक हा वर्ड घेतलाय. देन जर्मन वर्ड स्टॅटिस्टिक. ओके, हे 3 लँग्वेज पासून आपण हे वर्ड्स घेतलेले. लॅटिन वर्ड स्टेटस म्हणून घेतलाय, इटालियन वर्ड स्टॅटिस्टिक्स हा प्रॉपर वर्ड आहे, और जर्मन वर्ड स्टॅटिस्टिक.
each of which means a political state. म्हणजे एखाद्या स्टेटचं जे पॉलिटिकल नेचर असेल किंवा जे पॉलिटिकल इमेज असेल, स्टेटस असेल, तर ते शो करायचं त्यावेळेस सुरुवातीला. In ancient times, the government used to collect the information regarding the population, poverty of wealth of the country. म्हणजेच काय, एन्शियंट टाइम्स मध्ये कशासाठी यूज केलं जायचं, हे गव्हर्नमेंट थ्रू स्टॅटिस्टिक यूज केलं जायचं. कशासाठी, मग त्या पूर्ण स्टेटची प्रॉपर्टी काय, टोटल प्रॉपर्टी काय असेल किंवा तिथलं पॉप्युलेशन किती आहे हे समजून घेण्यासाठी स्टॅटिस्टिक हे यूज केलं जायचं. कारण त्याच्यामध्ये आपण न्यूमेरिकल फॅक्टर्स, न्यूमेरिकल फिगर्स यूज करतो. इट वॉज रेफर्ड टू ॲज अ सायन्स ऑफ किंग और किंग. मग स्टॅटिस्टिकला पूर्वी काय म्हणायचे, सायन्स ऑफ किंग किंवा किंग. ॲज इट वॉज युज्ड ॲज अ टूल फॉर गव्हर्नमेंट रेकॉर्ड कलेक्शन. मग हे गव्हर्नमेंट यूज करायचं सुरुवातीला, पूर्ण गव्हर्नमेंट बॉडी असायची ती यूज करायची सगळे इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी. In present time, statistic is regarded as an important tool for decision making in uncertain time. मग स्टॅटिस्टिक हे बेसिकली कशासाठी यूज केलं जातं, मग म्हणजे आत्ताच्या प्रेझेंट टाइम मध्ये कशासाठी यूज केलं जातं, डिसिजन मेकिंग साठी यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल, सपोज अ सॅम्पल डेटा सेट विच रेकॉर्ड्स हाईट ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट. म्हणजे सपोज आपण एक सॅम्पल डेटा सेट, आता हे सॅम्पल आणि पॉप्युलेशन हे काय असतं हे पण आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत. पॉप्युलेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुमचा सगळा क्लास म्हणजे पॉप्युलेशन, किंवा आपलं पूर्ण कॉलेज म्हणजे पॉप्युलेशन असं आपण कन्सिडर करूयात. मग पूर्ण कॉलेज हे जर पॉप्युलेशन असेल तर त्यातलं सॅम्पल म्हणजे काय, FYBCA. FYBCAचा क्लास हे सॅम्पल झालं. म्हणजे पूर्ण पॉप्युलेशन मधून आपण फक्त एकच क्लास चूज केलाय मेजरमेंटसाठी असं. सो सॅम्पल आणि पॉप्युलेशन हे डिफरंट आहे. सो एका सॅम्पल डेटा सेट मधनं आपण काय करायचं, फक्त हाईट ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे पण कोणी स्टुडंट असेल तर त्यांची हाईट किती असते हे आपलं जर मेजरमेंट घ्यायचं असेल आपल्याला तर. दिस डेटा इज युज्ड डिफरंटली बाय डिफरंट युजर्स सच ॲज मॅन्युफॅक्चर ऑफ ग्रॅज्युएशन, गाउन्स अँड आर्किटेक्चर. म्हणजेच काय, एक्झाम्पल लक्षात आलंय, आपण काय मेजरमेंट करतोय, युनिव्हर्सिटीमध्ये जे काही स्टुडंट्स असतील त्यांची आपण हाईट मेजर करतोय. बट जे हाईट हा जो वर्ड आहे, हाईट म्हणजे आपण उंची असं कन्सिडर करतो. मग हाईट ही कॉन्सेप्ट प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. म्हणजे जर एखादा मग इथे काय दिले बघा, मॅन्युफॅक्चर ऑफ ग्रॅज्युएशन, गाउन्स अँड आर्किटेक्चर. आर्किटेक्चर सगळ्यांना माहितीये, ओके. ग्रॅज्युएशन, मॅन्युफॅक्चर का दिलंय, म्हणजे त्या फील्डमध्ये असणार आहे. मॅन्युफॅक्चर ऑफ ग्रॅज्युएशन म्हणजे जो स्टुडंट ग्रॅज्युएशन करतोय त्या स्टुडंटचं हाईट मेजरमेंट करायची. जो टेलर असेल, जो गाऊन शिवत असेल तर त्याचं मेजरमेंटची कॉन्सेप्ट, त्याच्या हाईटची कॉन्सेप्ट डिफरंट असेल. तो कशासाठी हाईट काउंट करणार आहे. अँड देन आर्किटेक्चर, यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू बघायचं आपल्याला. फर्स्ट बघूयात, द गाऊन मॅन्युफॅक्चरर ऑर टेलर जे आपण बोलतो would be interested to know the average height of the student to decide the height of gown. एखादा गाऊन किंवा एखादा ड्रेस शिवणारा पर्सन असेल, टेलर असेल, तर त्याला हाईट याच्याशी काय रिलेटेड असेल, त्याच्या माइंडमध्ये काय कॉन्सेप्ट असणार की जो मी ड्रेस स्टिच करत असेल तर तो त्या हाईटला बसेल का, तो त्या दृष्टीने तो हाईट घेणार. ओके, हाईट मेजरमेंट करणार. नेक्स्ट बघतो आपण आर्किटेक्ट. द आर्किटेक्ट वुड want to know the maximum height of the student to decide the height of doorways as he would base his measurement on it. मग जो आर्किटेक्ट हाईट या कॉन्सेप्ट कडे जर बघत असेल तर तो कशासाठी बघणार, डोअरसाठी. डोअरची हाईट किती पाहिजे, जर एखादी बिल्डिंग मॅन्युफॅक्चर करत असतील तर त्या डोअरची, पर्टिक्युलर डोअरची हाईट किती पाहिजे त्यासाठी तो हाईट बघणार. मग काय होतं इथे, बोथ द ऍव्हरेज हाईट अँड मॅक्झिमम हाईट ऑफ द स्टुडंट आर द एक्झाम्पल्स ऑफ स्टॅटिस्टिक. मग इथे एक्झाम्पल्स काय दिलेत, ऍव्हरेज हाईट किंवा मॅक्झिमम हाईट. एनी अनालिसिस ऑफ फिगर यूज फॉर फोरकास्टिंग कॅन बी कन्सिडर ॲज स्टॅटिस्टिक. मग इथे स्टॅटिस्टिकचं मिनिंग काय सांगितलंय, एखाद्या गोष्टीचं जर तुम्ही ऍव्हरेज काढताय किंवा मॅक्झिमम मिनिमम हे ठरवताय किंवा एखादे फिगर्स तुम्ही फोरकास्टिंग साठी यूज करताय. फोरकास्टिंग म्हणजे डिसाइडिंग इन ऍडव्हान्स, फोरकास्ट जे फ्युचरमध्ये काय होणार आहे किंवा अप्रॉक्सिमेट अंदाज लावतो आपण. इट कॅन बी कन्सिडर ॲज स्टॅटिस्टिक म्हणून कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट बघायचं आपल्याला डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक. Two separate concepts of statistics have emerged from various definitions by statisticians. First बघितलं,
मग स्टॅटिस्टिक हे बेसिकली 2 कॉन्सेप्ट मध्ये डिवाइड केलं. फर्स्ट येतं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक और स्टॅटिस्टिकल डेटा. ही एक प्लुरल कॉन्सेप्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऍट द सेम टाइम खूप सारे ऑब्जेक्ट घेतले जातात, त्यामुळे त्याला नाव ऍज द नेम सजेस्ट डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, म्हणजे ऑल इन्क्लुसिव्ह कॉन्सेप्ट आहे. आणि दुसरी जी घेतली ती स्टॅटिस्टिकल मेथड, ही सिंग्युलर बेस्ड असते. डेफिनेशन्स बघा स्टॅटिस्टिकचे. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कॉन्सेप्ट, मग फर्स्ट कॉन्सेप्ट कोणती आपली? डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक और स्टॅटिस्टिकल डेटा. Statistics is expressed as pertaining to numerical data. This concept takes statistic in plural sense. Plural sense म्हणजेच many, म्हणजे खूप सारे सेन्स किंवा खूप सारे लॉजिक त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. तसं हे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिकल. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द सेकंड कॉन्सेप्ट स्टॅटिस्टिकल मेथड, स्टॅटिस्टिक इज एक्सप्रेस्ड ॲज अ सायन्स. इट्स टेक्स स्टॅटिस्टिक इन सिंग्युलर सेन्स, सिंगल. बेसिकली स्टॅटिस्टिक ही जी टर्म आहे ही आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड केली, सेपरेट कॉन्सेप्टमध्ये डिवाइड केली. फर्स्ट कॉन्सेप्ट काय होती आपली? डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक. म्हणजे काही जणांचं असं म्हणणं आहे की स्टॅटिस्टिक हे डिस्क्रिप्टिव्ह असतं, म्हणजे ऑल इन्क्लुसिव्ह. मग त्याची डेफिनेशन कशी दिली आहे? स्टॅटिस्टिक इज एक्सप्रेस्ड ॲज पर्टेनिंग टू न्यूमरिकल डेटा. म्हणजे ते म्हणतात की स्टॅटिस्टिक म्हणजे काय? जो सगळा न्यूमरिकल डेटा असतो किंवा जे सगळे न्यूमरिकल फिगर्स असतात, 1 2 3 4 5 हे आपले नंबर्स आहेत. सो नंबरच्या फॉर्मॅटमध्ये जो काही डेटा असतो त्याला ऑल इन्क्लुसिव्ह काय म्हणायचं? स्टॅटिस्टिक असं. मग ते काय झालं? डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक. आणि सेकंड जे बघतो आपण ते ऍज पर द सेकंड कॉन्सेप्ट स्टॅटिस्टिक इज एक्सप्रेस ऍज अ सायन्स. मग त्यांनी काय एक्सप्रेस केलं की स्टॅटिस्टिक हे सायन्स आहे, ते एका पर्टिक्युलर गोष्टीशी रिलेटेड काउंट केलं जातं किंवा मेजर केलं जातं. जसं की ऍव्हरेज काढतो आपण. ऍव्हरेज हे एक डिफरंट टर्म आहे, नंबर्स वेगळे आणि त्यांचा ऍव्हरेज काढलेला हा डिफरंट डेटा आहे. सो स्टॅटिस्टिक हे कशाशी रिलेटेड आहे? सायन्सशी रिलेटेड आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर गोष्टीशी रिलेटेड आहे, सिंग्युलर सेन्समध्ये विचार केला जातो. अँड थर्ड डेफिनेशन इज गिवन बाय बॉडिंग्टन. अकॉर्डिंग टू बॉडिंग्टन, स्टॅटिस्टिक इज द सायन्स ऑफ एस्टिमेट्स अँड प्रोबॅबिलिटी. बॉडिंग्टन काय म्हणतोय की स्टॅटिस्टिक हे काय? सायन्स आहे, इज अ सायन्स ऑफ और इन्क्लुसिव्ह ऑफ एस्टिमेट्स अँड प्रोबॅबिलिटी. एस्टिमेट म्हणजेच काय? आपण अंदाज लावतो की फ्युचरमध्ये एखाद्या मोबाईलच्या किंवा कारच्या प्राइस इन्क्रीज होती, हे आपण काय लावतोय? एस्टिमेट लावले, अंदाज लावले. ओके. आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे चान्सेस, की ते किती खरं येते, किती टक्के ते खरं येणार. एखाद्या कारची जर प्राइस इन्क्रीज झाली तर ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरं आलंय, हे आपण प्रोबॅबिलिटी चेक करतो. So according to Boddington, statistic is the science of estimate and probability. Okay, then next. इथे एक एक्झाम्पल दिलंय. लेट्स सी. कन्सिडर द क्लास ऑफ 100 स्टुडंट. मग एका क्लासमध्ये सपोज 100 स्टुडंट असतील. वी कॅल्क्युलेटेड द ॲव्हरेज ऑफ स्टुडंट बाय युझिंग द अरिथमॅटिक फॉर्म्युला अँड फाइंड आउट द ॲव्हरेज मार्क्स ऑफ द स्टुडंट आर 45. मग बेसिकली ॲव्हरेज कसं काढतो आपण? टोटल नंबर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट. ओके. किंवा टोटल मार्क्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट, हे असं ॲव्हरेज काढतो आपण बेसिकली. पण इथे काय त्यांनी केलं? आता आपल्याला सगळ्या सब्जेक्टचे जे मार्क्स असतील ते आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण ॲव्हरेज काढू शकत नाही. बट त्यांनी ऑलरेडी जर ॲव्हरेज काढून दिले, म्हणजे 100 पैकी स्टुडंटला किती? 45 मार्क्स. ओके. मग ॲव्हरेजचं मिनिंग काय असतं? इट मीन्स ऑल द स्टुडंट गॉट मार्क्स 45 नियरली. एखाद्या गोष्टीचं आपण ॲव्हरेज काढतो म्हणजे काय? ॲव्हरेजली 100 स्टुडंट मध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना 45चे नियरली मार्क्स आहेत. म्हणजे काहींना 55 असतील, काहींना 47, 43. सो अराउंड 45च्या आसपास सगळ्यांना मार्क्स असतील. ॲव्हरेजचं मिनिंग हे असतं की त्या नंबरच्या आसपास सगळ्यांना मार्क्स असतील असं. हाऊ दिस इज नॉट ट्रू प्रॅक्टिकली. बट हे प्रॅक्टिकली बरोबर आहे का? नाहीये. कारण काही जणांना 55 पण मार्क्स असू शकतात, पण ओव्हरऑल सगळ्यांना कसं पकडलं गेलं? 45च्या ॲव्हरेज. सो जे ॲव्हरेज काढतो आपण, मग पूर्ण क्लासमध्ये आपण काय समजतो की सगळ्या क्लासमधल्या स्टुडंटला किती मार्क्स असतील ॲव्हरेजली? 45 असं. पण हे प्रॅक्टिकली बरोबर आहे का? तर नाही. इट इज बिकॉज देर आर व्हेरिएशन्स बिटवीन द मार्क्स ऑफ स्टुडंट. मग हे कशामुळे डिफरन्स येतं? कारण तिथे प्रत्येक स्टुडंटला जे मार्क्स मिळाले ते कसे असणार आहेत? डिफरंट असणार आहेत. Hence, if the conclusion is derived from the advanced statistical techniques, then statistic will not be science of estimate and probability. मग इथे कोणती डेफिनेशन बघितली आपण? बॉडिंग्टनची डेफिनेशन बघितली होती. स्टॅटिस्टिक इज कन्सिडर्ड ॲज द एस्टिमेट अँड प्रोबॅबिलिटी असं त्यांनी सांगितलं.
पण जर तुम्ही इथे ऍडव्हान्स स्टॅटिस्टिकल टूल्स यूज केले तर ते वेल प्रूफ करता येतं आपल्याला. ओके, नेक्स्ट बघायचं आपल्याला स्टॅटिस्टिक्स ऍज स्टॅटिस्टिकल डेटा. ओके, कारण स्टॅटिस्टिक वरती आपण 2 टाइप्स बघितलं. एक बघितलं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक आणि होतं सेकंड स्टॅटिस्टिक ऍज स्टॅटिस्टिकल डेटा. मग हेच आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिकलाच आपण ऑर म्हणून काय म्हणतो, स्टॅटिस्टिकल डेटा. मग स्टॅटिस्टिकल डेटा जर आपण त्याला समजतोय तर त्याच्या डिफरंट डेफिनेशन्स आहेत. हे डेफिनेशन्स तुम्हाला लर्न नाही करायचे, फक्त एकदा समजून घ्या. Statistical data refers to the collection of quantitative data such as price of commodity, production, export, import, birth, date, etc. सो स्टॅटिस्टिक हे कसं समजलं जातं, डिस्क्रिप्टिव्ह किंवा स्टॅटिस्टिकल डेटा समजलं जातं. मग इथे जो पण क्वांटिटेटिव्ह डेटा कलेक्ट केला जाईल, मग तो डेटा कसा असेल, प्राइस ऑफ अ कमॉडिटी, म्हणजे कमॉडिटी इज नथिंग बट द थिंग, एनिथिंग विच इज परचेस. तर त्याच्यामध्ये काय होतं, एखाद्या कमॉडिटीची प्राइस किंवा प्रोडक्शन कॅपॅसिटी, एक्सपोर्ट असेल, एक्सपोर्ट इम्पोर्ट, बर्थ डेट्स. सो ही सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, म्हणजे कलेक्ट करतानाच आपण काय करतो, न्यूमरिकल फिगर्स मध्ये कलेक्ट करतो. त्यामुळे त्याला काय कन्सिडर केलं गेलं, स्टॅटिस्टिकल डेटा और डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक. मग ते स्टॅटिस्टिकल डेटा का म्हणतात, तर हे ऍग्री करणारे जे ऑथर्स होते त्यांनी डिफरंट डेफिनेशन्स दिले स्टॅटिस्टिकचे. ओके, अकॉर्डिंग टू बोवले, स्टॅटिस्टिक आर न्यूमरिकल स्टेटमेंट ऑफ फॅक्ट इन एनी डिपार्टमेंट ऑफ एन्क्वायरी प्लेस्ड इन रिलेशन टू इच अदर. मग डेफिनेशन कोणी दिले, बोवलीने डेफिनेशन दिले. त्यांनी काय सांगितलं, स्टॅटिस्टिक म्हणजे काय, न्यूमरिकल स्टेटमेंट ऑफ फॅक्ट, म्हणजे जे ऍक्च्युअली गोष्टी अवेलेबल आहेत तर त्यांच्याशी रिलेटेड एक स्टेटमेंट प्रिपेअर केलं गेलं की ठीक आहे, क्लासरूम मध्ये 100 स्टुडंट पैकी 45 हे ऍव्हरेज आहे. हे काय केलं गेलं, एक जे न्यूमरिकल डेटा जो अवेलेबल होता त्याच्यावरून एक स्टेटमेंट प्रिपेअर केलं गेलं की 45% हे ऍव्हरेज मार्क्स आहेत. दिस डेफिनेशन गिव्स इम्पॉर्टन्स टू क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट्स अँड हेल्प इन कोऑपरेटिव्ह स्टडी ऑफ द फिगर्स. हे कशासाठी हेल्प करतं, कोऑपरेटिव्ह स्टडी करायला किंवा कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी हेल्प करतं. आणि हा सगळा कसा डेटा आहे, क्वांटिटेटिव्ह डेटा आहे. क्वांटिटेटिव्ह मी रिपीट का करतेय, कारण स्टॅटिस्टिक मध्ये फक्त क्वांटिटेटिव्ह डेटा, क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट बघितला जातो, इथे क्वालिटी बघितली जात नाही. खरंच ऍक्च्युली त्या स्टुडंटला अदर क्वालिटीज आहेत का ते नाही बघितलं. आपण काय काउंट केलं, फक्त 45% हे ऍव्हरेज मार्क्स आहेत ओव्हरऑल क्लासरूम मधले. बट त्या स्टुडंटमध्ये अदर ऍक्टिव्हिटी पण असू शकतात, एखाद्याचं रायटिंग चांगलं असू शकतं, एखादा कॉमेडी चांगला करू शकतो, पण त्या क्वालिटी आपण त्यांच्या बघत नाही. म्हणजेच काय, स्टॅटमध्ये फक्त क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट बघितले जातात. हे लक्षात ठेवायचे टर्म्स, कारण जे ऑब्जेक्टिव्ह विचारले जातील हे स्टॅटिस्टिकच्या कॉन्सेप्ट वरती बेस्ट असणार आहे. इथे तुम्हाला कोणतेही कॅल्क्युलेशन करायचे नाहीये. कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम आपण एक्झाम नंतर बघूयात. सुरुवातीला आपण फक्त स्टॅटिस्टिकची थेअरी समजणार आहोत. नेक्स्ट डेफिनेशन गिवन बाय वेबस्टर. अकॉर्डिंग टू वेबस्टर, क्लासिफाइड फॅक्ट रिस्पेक्टिंग द कंडिशन ऑफ द पीपल इन अ स्टेट, especially those facts which can be stated in numbers or any other tabular or classified arrangement. मग अकॉर्डिंग टू वेबस्टर ते काय म्हणतात, जे क्लासिफाईड फॅक्ट असतात रिलेटेड टू पर्सन इन स्टेट, म्हणजे जे लोक स्टेटमध्ये राहतात त्यांच्याशी रिलेटेड जे काही फॅक्ट असतील, मग ते न्यूमरिकल नंबर्स मध्ये असतील किंवा एनी टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये असतील. जे नंबर्स मध्ये असतात त्याला आपण न्यूमरिकल डेटा म्हणतो, आणि जे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये असतात त्यांना आपण टॅब्युलेशन म्हणतो. टॅब्युलर फॉर्मॅट म्हणजे एखादा टेबल, एखादा चार्ट असेल किंवा टेबल असेल त्याला. मग वेबस्टर काय म्हणतो, स्टॅटिस्टिक म्हणजे काय, जे असं न्यूमरिकल फिगर्स असतात किंवा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये फिगर्स असतात त्यांना आपण काय बोलायचं, स्टॅटिस्टिक बोलायचं. द अबाउट डेफिनेशन डिनोट्स दॅट फॅक्ट विच आर एक्सप्रेस्ड क्वांटिटेटिव्हली कॅन बी टर्म ॲज स्टॅटिस्टिक अँड क्वालिटेटिव्ह फॅक्ट कॅन नॉट बी ट्रीटेड स्टॅटिस्टिकली. म्हणजेच काय, इथे फक्त कोणत्या गोष्टी घेतल्या जातात, ज्या क्वांटिटेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या नंबर्समध्ये आपण काउंट करू शकतो, ज्या क्वांटिटेटिव्हली गोष्टी आहेत त्याच फक्त आपण स्टॅटिस्टिक मध्ये घेतो. आणि ऑन द अदर हँड साइड, क्वालिटेटिव्ह फॅक्ट्स कॅन नॉट बी ट्रीटेड स्टॅटिस्टिकली. ह्याच्यामध्ये क्वालिटी कन्सिडर केली जात नाही. इथे फक्त एक न्यूमरिकल सायन्स आहे, न्यूमरिकल काउंटिंग असते. ओके, क्लिअर. देन अकॉर्डिंग टू बॉर्डिंग्टन, स्टॅटिस्टिक इज सायन्स ऑफ एस्टिमेट अँड प्रोबॅबिलिटी. हे आपण ऑलरेडी बघितले डेफिनेशन. ओके, नेक्स्ट टर्म बघायचे आपल्याला,
फर्स्ट ऑफ ऑल आपण सुरुवातीला काय बघितलं होतं, स्टॅटिस्टिक हे 2 डिफरंट आस्पेक्ट मध्ये डिवाइड केलंय. फर्स्ट आस्पेक्ट काय होता, डिस्क्रिप्टिव्ह नेचरचं असतं, म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा असतो, जे आपण आता फर्स्ट बघितलं. ओके, नेक्स्ट आता आपल्याला बघायचंय स्टॅटिस्टिक ऍज अ स्टॅटिस्टिकल मेथड. ही सेकंड टर्म आहे, सेकंड आस्पेक्ट, स्टॅटिस्टिकल मेथड्स. Statistic as a science of statistical method is based on the idea that statistic is what statistic does or statistic is what statistician do. म्हणजेच काय, स्टॅटिस्टिक म्हणजे काय, स्टॅटिस्टिक म्हणजे जे स्टॅटिस्टिक करतं त्याला आपण स्टॅटिस्टिक बोलतो. म्हणजे नंबर्स काय करतो, नंबर्स घेऊन काय करणार आपण, ऍव्हरेज काढणार. म्हणजे ऍव्हरेज काढतो, ही जी प्रोसेस आहे ही काय झाली, स्टॅटिस्टिकल मेथड झाली. असं this definition considers statistic as a subject or method. आता इथे आपण बघितलं स्टॅटिस्टिक इज व्हॉट स्टॅटिस्टिक डज. म्हणजे स्टॅटिस्टिक म्हणजे काय, जे स्टॅटिस्टिक करते, जे काम करते त्याला आपण काय बोलतो, स्टॅटिस्टिक. म्हणजेच काही डेफिनेशन कशाकडे घेऊन जाते, मेथडकडे. कारण एखादं काम करतोय आपण तर त्याची एक प्रोसिजर असते, एक मेथड असते. त्यामुळे स्टॅटिस्टिकला ते काय बोलतात, हे स्टॅटिस्टिकल मेथड्स आहेत. अकॉर्डिंग टू एल बाउली, स्टॅटिस्टिक मे बी कॉल्ड द सायन्स ऑफ काउंटिंग. एखादी गोष्ट काउंट करतोय, प्रोसेस आहे, मेथड आहे, त्यामुळे त्याला स्टॅटिस्टिक बोलायचंय. मग स्टॅटिस्टिक मे बी कॉल्ड द सायन्स ऑफ काउंटिंग. काउंटिंग करतो त्याला ते काय म्हटलं, स्टॅटिस्टिक. इन दिस डेफिनेशन ओनली वन एस्पेक्ट इज कवर्ड, दॅट इज काउंटिंग. या पूर्ण डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, स्टॅटिस्टिक इज नथिंग बट द सायन्स ऑफ काउंटिंग. जे काउंटिंगसाठी तुम्ही मेथड्स यूज करताय, मग तुम्ही ऍव्हरेज काढून काउंटिंग करताय, फक्त सिम्पल नंबर्स घेताय, तर त्याला ओव्हरऑल काय म्हणायचं, स्टॅटिस्टिक. या डेफिनेशन मध्ये फक्त काउंटिंग या वर्डला इम्पॉर्टंट दिले. But in many cases, data collection also depends on estimation, which helps in further classification, tabulation, etc. But तरीही डेफिनेशनला काहीतरी ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असतात. तसंच या डेफिनेशनची अनादर साइड म्हणजेच काय, इन मेनी केसेस डेटा कलेक्शन इज ऑल्सो डिपेंडेंट ऑन एस्टिमेशन. आता सपोज आपण एखादा बॅलन्स शीट बघत असू, तर बॅलन्स शीटमध्ये डेप्रिसिएशन हा एक कंटेंट असतो, डेप्रिसिएशन. मग डेप्रिसिएशन ही अमाऊंट कशी आलेली असते, हे फक्त एस्टिमेशन असतं. डेप्रिसिएशन म्हणजे एखादी तुम्ही आज जर कार परचेस केली, कार नको घ्यायला आपण, दुसरं सपोज कम्प्युटर वगैरे तुम्ही परचेस केला एखादा, मग काही दिवसानंतर तुम्हाला वाटतं किंवा आज परचेस केला, उद्या वाटतंय नको आहे हा कम्प्युटर, बरोबर नाहीये, तर आपण परत जर त्यांना रिटर्न करायला गेलो तर त्या वस्तूची प्राइस हे ते कमी कन्सिडर करतात, कारण तुम्ही एक दिवस यूज केलेला आहे पीसी. ओके, सो त्याची व्हॅल्यू काय होते, रिड्यूस होते. मग ही जी व्हॅल्यू रिड्यूस होते त्याला आपण बोलतो डेप्रिसिएशन. मग हे डेप्रिसिएशन आपल्याला दिसतंय का, कम्प्युटर रिड्यूस झालाय का, नाही, पण हे काय असतं, एक एस्टिमेशन असतं. सो काउंटिंग मध्ये आपण एस्टिमेशन पण कन्सिडर करतो. तर बाउली यांनी याच्या डेफिनेशन मध्ये सांगितलं नाही. त्यांचे डेफिनेशन काय, फक्त स्टॅटिस्टिक मे बी कॉल्ड ऍज अ सायन्स ऑफ काउंटिंग. जे आपण काउंट करतो त्याला आपण स्टॅटिस्टिक म्हणायचं. ओके, नेक्स्ट अगेन त्यांचीच डेफिनेशन आहे, स्टॅटिस्टिक मे बी राईटली बी कॉल्ड ॲज अ सायन्स ऑफ ॲव्हरेजेस. मग पुढे आले काउंटिंग पासून, नंतर ते पुढे आले की ॲव्हरेज जे काढतो आपण त्याला आपण स्टॅटिस्टिक बोलतो. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू क्रॉकस्टोन अँड काउडेन, स्टॅटिस्टिक मे बी डिफाईन ॲज द कलेक्शन, प्रेझेंटेशन, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ न्यूमरिकल डेटा. ही परफेक्ट डेफिनेशन आहे लक्षात ठेवण्यासाठी. स्टॅटिस्टिक हे काय, सगळं कलेक्शन ऑफ डेटा, सगळा डेटा आपण कलेक्ट करतो. एखादा आपल्याला डिसिजन घ्यायचं असेल तर सुरुवातीला आपण काय करणार, डेटा कलेक्ट करतो, बरोबर. कलेक्शन ऑफ डेटा, प्रेझेंटेशन ऑफ डेटा, प्रेझेंटेशन करतो म्हणजेच काय, ते डेटा आपण एखाद्या टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करतो. किंवा बारग्राफ माहिती आहेत आपल्याला, बारग्राफ वरून आपल्याला इझिली कळतं की कोणत्या स्टुडंटला मॅक्झिमम मार्क्स आहेत, कोणता स्टुडंट लो लेवलचा आहे. सो प्रेझेंटेशन करायचं डेटाचं. देन डेटाचं अनालिसिस. प्रेझेंटेशन म्हणजे आपण फक्त बार क्रिएट केला असं आपण समजूयात. नेक्स्ट, अनालिसिस. मग जो बार क्रिएट केलाय त्याच्यावरून आपण अनालिसिस करायचं की कोणत्या स्टुडंटला जास्त मार्क्स आहेत, कोणाला कमी मार्क्स आहेत, हे अनालिसिस म्हणजे स्टडी केलं आपण. नेक्स्ट, इंटरप्रिटेशन ऑफ न्यूमरिकल डेटा. मग त्याचं फायनली एक आउटपुट पर्यंत येऊन पोहोचलो आपण, इंटरप्रिटेशन केलं की न्यूमरिकल डेटा काय सांगतो आपल्याला, की 45% ऍव्हरेज आहे, 50% ऍव्हरेज आहे, हा आपण रिझल्ट लावला. सो ही एक ओव्हरऑल आणि कम्प्लीट डेफिनेशन आहे स्टॅटिस्टिकची. Statistic may be defined as the collection, presentation, analysis and interpretation of numerical data. Okay, clear? Okay, मग नेक्स्ट बघायचं आपल्याला टाइप्स ऑफ स्टॅटिस्टिक. मग टाइप्स ऑफ स्टॅटिस्टिक मध्ये 2 पॉइंट्स आहेत. There are basically 2 types of statistic. First one is descriptive statistic and another is inferential statistic. Okay, फर्स्ट बघूयात आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये काय आहे.
दिस डेटा इन्क्लूड्स द मेथड ऑफ डेटा कलेक्शन, प्रेझेंटेशन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ अ सेट ऑफ डेटा. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये काय होतं, हे सगळे 3 मेथड्स किंवा 3 प्रोसिजर्स फॉलो केले जातात. इट इज द कलेक्शन, प्रेझेंटेशन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ द सेट ऑफ डेटा. इथे आपण कॅरेक्टरायझेशन, त्याच्यापेक्षा आपण क्लासिफिकेशन असं पण म्हणू शकतो. क्लासिफाईड करायचा डेटा इंटू डिफरंट ग्रुप्स. आता सपोज ओव्हरऑल कॉलेजचा डेटा घेतला असेल तर त्या स्टुडंटला आम्ही कसं क्लासिफाय करणार. बीसीएचे स्टुडंट डिफरंट, मग बीसीएच्या अंडर पण कॅटेगरायझेशन केलंय. FY BCA, SY BCA अँड TY BCA. हे काय झालं, क्लासिफिकेशन ऑफ द स्टुडंट. तसंच डेटा कलेक्ट करायचा, प्रेझेंट करायचा आणि देन क्लासिफिकेशन. बट डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. देन ऑल दिस हेल्प इन डिस्क्रायबिंग द व्हेरियस फीचर्स ऑफ द कलेक्टेड सॅम्पल डेटा. मग हे थ्री प्रोसिजर्स आपण फॉलो करणार आहे, कलेक्शन, क्लासिफिकेशन आणि प्रेझेंटेशन. मग हे कशासाठी हेल्प करतात, तर फीचर्स समजण्यासाठी. जो कलेक्टेड डेटा आहे त्याचं मिनिंग काय, ऍक्च्युली त्याचे फीचर्स काय हे समजण्यासाठी. ओके, MP कॉलेजमधले 100 स्टुडंट घेतले, पण नक्की हे 100 स्टुडंट कशासाठी घेतले, त्याचे फीचर्स काय, ओके, प्रोज आणि कॉन्स काय हे समजण्यासाठी आपण काय करतो, डेटा कलेक्ट करतो, प्रेझेंट करतो आणि क्लासिफिकेशन करतो. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक इन्क्लूड्स ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अँड क्वांटिटेटिव्ह मेजर्स. मग डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये काय येतं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजेच ग्राफ काढतो आपण, सगळ्यांना माहितीये बार ग्राफ असतो, पाय चार्ट असतो. हे सगळं काय झालं, ग्राफिकल प्रेझेंटेशन झालं, की एका इमेज मध्ये कन्वर्ट करतोय आपण. पाय चार्ट सगळ्यांना माहिती असते. पाय चार्ट मध्ये आपण बघू शकतो 30%, 70% डिझाईन करू शकतो, कलर करू शकतो. त्यामुळे काय होतं, डिफरंट अनालिसिस करायला आपलं सोपं जातं. नेक्स्ट क्वांटिटेटिव्ह मेजर. बरोबर, स्टॅट मध्ये सगळं आपण क्वांटिटेटिव्ह मेजर ऍस्पेक्ट कन्सिडर करतो, क्वालिटेटिव्ह बघत नाही आपण. फॉर एक्झाम्पल, इथे एक एक्झाम्पल दिलंय. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इन्क्लूड्स बार चार्ट, लाईन ग्राफ, पाय चार्ट, whereas measures of central tendency, dispersion, skewness, kurtosis denote quantitative measurement. म्हणजेच काय होतं, डिस्क्रिप्टिव्ह डेटा मध्ये काय 2 डिवाइड केलेले आहेत. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय होतं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे एका इमेज मध्ये कन्वर्ट करतो आणि मग डेटा प्रेझेंट करतो. मग त्याच्यामध्ये काय येतं, बार चार्ट्स, लाईन ग्राफ आणि पाय चार्ट. हे 3 एक्झाम्पल मी तुम्हाला आता सांगितले होते. हे कशामध्ये येतात, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये. ओके, सो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण बघितलं बार चार्ट्स, लाईन ग्राफ्स अँड पाय चार्ट्स असतात. whereas measures of central tendency, dispersion, skewness and kurtosis denote quantitative measurement. On the other hand side, quantitative measure मध्ये काय येतं, measures of central tendency. मग measures of central tendency मध्ये काय येतं, मोड, मीडियन आणि मीन, हे 3 फॅक्टर्स येतात. ओके, नेक्स्ट सेकंड टाइप बघायचं आपल्याला, इन्फ्रेन्शनल स्टॅटिस्टिक. Inferential statistic includes methods that help in characterizing a population or helps in decision making which is based on the sample result of the population. मग sample आणि population हे दोन्ही डिफरंट टर्म्स आहेत. त्याचं एक्झाम्पल दिलं होतं मी आपल्या कॉलेजचं. पूर्ण MP कॉलेजमध्ये जे स्टुडंट आहेत त्यापैकी फक्त जर आपण FY BSc चा क्लास चूज केला मेजरमेंटसाठी किंवा कॅल्क्युलेशनसाठी, तर ते काय झालं, ओव्हरऑल कॉलेजचे स्टुडंट हे झालं पॉप्युलेशन आणि त्यापैकी एक छोटंसं युनिट आपण स्टडीसाठी घेतला, दॅट इज सॅम्पल. ओके, सॅम्पल अँड पॉप्युलेशन आर different terms, different two relative terms. The larger unit about which analysis is to be done is referred to as a population or universe. Population त्यालाच युनिवर्स असं पण म्हणतो आपण. The fraction or a portion of that population or universe is called as a sample. मग सॅम्पल कशाला म्हणायचं, पॉप्युलेशन मधला अगदी छोटासा पार्ट जो आपण स्टडीसाठी घेतो, मेजरमेंटसाठी घेतो किंवा कॅल्क्युलेशनसाठी घेतो, त्याला आपण काय बोलतो, सॅम्पल.